मागच्या भागात आपण चोर दरवाजा मार्गे राजगडावर पोहोचलो। गडावर आपण पद्मावती माचीवरील सर्व ठिकाणं पाहून पाली दरवाजा पाहायला गेलो। प्रशस्त असे दोन्ही दरवाजे आणि देवड्या पाहून आता आपण निघालो आहोत सुवेळा माचीकडे। इकडनं वरती जो रस्ता गेलाय तो बाले किल्ल्याकडे जातो, हा बघा, आणि इकडनं हा जो खालना रस्ता गेलाय तो सुवेळा माचीकडे जातो। तर आता आपण सुवेळा माचीकडे चाललो आहोत। सुवेळा माची तर दरवाजा दिसतो इकडनं, आपल्याला जाऊन बघूया। खरंच फ्लोअरला कामाला बघून तर अशा पद्धतीने दिसतो, छोटासा दरवाजा आहे। पुढे आपली सफर सुरू आहे। तर मित्रांनो, आपण गुंजवणे मार्गे चोर दरवाजा मार्गे आलो। याच पद्मावती माचीच्या समोर इकडे अजून एक दरवाजा आहे, ह्याला गुंजवणे दरवाजा म्हणतात। तुम्ही खालती रेलिंग पण बघू शकता, येण्या जाण्यासाठी सेफ्टीसाठी लावलेली आहे। पण हा रस्ता तेवढा वापरत नाही आहे, त्याच्यामुळे इकडे सगळं रान माजलं आहे या ठिकाणी, बघू शकता। तर आता आपण तिकडे नाही जात आहोत, इकडनं आपल्याला पुढच्या माचीकडे जायचं आहे, सुवेळा माचीकडे। तर आपण पाहू शकता मागचा जो रस्ता वरती गेलाय तो बाले किल्ल्याकडे जातो आणि आपला जो हा रूट आहे तो सुवेळा माचीकडे जातो। तर येताना आपण ह्या रूटनीच वरती चढायचं आहे। तर आपण इकडे संजीवनी माची पाहिली, बाले किल्ला पाहिला, तिकडे पद्मावती माची पण दिसते आपल्याला। पद्मावती माची काहीतरी बोलताना आहे ना गडबड होते, ओठ सुकतायत त्याच्यामुळे। या ठिकाणी आपल्याला जाताना वाटेमध्ये हनुमान मंदिर दिसतंय, म्हणजे आता तुम्ही इकडे बघा लिहिलंय हनुमान मंदिर। इकडे आपला हनुमान आहे ना उघड्यावरती बसलेला आहे, कसं वाटतं ते बघायला। आपल्या देवांची अशीच हालत आहे सगळीकडे। दुर्गसेवकांची जरी इच्छा असेल की मंदिर बांधावं तरी सुद्धा आपलं सरकार काय परमिशन वगैरे देणार नाही, असा सगळा घोळ आहे इकडे। जय हनुमान। तर या ठिकाणी असं एक स्ट्रक्चर दिसते, काय आहे माहिती नाही। त्याच्या समोर सदर लिहिलंय आणि काळेश्वरी बुरुज लिहिलेलं आहे, ते आपण जाताना पाहूया। आता आपण आलो आहोत तो आहे चिलखती बुरुज। वरती जाऊन आपण ड्रोन शॉट देखील पाहूया। चला ड्रोन मध्ये शूटिंग आपला भगवा फडकतोय दौलात। या ठिकाणी वरती आल्यावरती आपल्याला एक देवस्थान दिसते, कुठलं आहे ते मला सांगता येणार नाही, पण हे असं आहे। तर या बुरुजावरनं दिसणार आहे ही पूर्ण माची, ही बघा तुम्ही पाहू शकता। 1 2 3। जसं की मी सुरुवातीला म्हटलं होतं, महाराजांनी विशेष लक्ष घालून या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले। जेव्हा या माचीचे आणि बुरुजाचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा एके दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच भल्या पहाटे आपण आलो त्याच वाटेने महाराज या माचीकडे निघाले होते। बुरुजावर उभे राहून माचीच्या दिशेने पाहतो ती आहे पूर्व दिशा। महाराज या बुरुजावर पोहोचले तेव्हा उजाडलं होतं आणि आपण ते गाणं ऐकलंच असेल, झुंजू मुंजू पहाट झाली पूर्वेला लाली आली भिरभिरती राणीवनी पाखर। विचार करा, हे गाणं ऐकतानाच इतकं प्रसन्न वाटते तर ते अनुभवताना किती वाटेल। असा काहीसा तो प्रसंग महाराजांच्या समोर उभा होता। ते पाहून महाराजांना खूप प्रसन्न वाटलं। महाराज त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना म्हणाले, किती शुभ वेळ आहे ही, किती प्रसन्न वेळ आहे। या माचीस सुवेळा माची ऐसे म्हणणे, आणि तेव्हापासून या माचीला सुवेळा माची म्हणून ओळख प्राप्त झाली। गडावर येणारे शिवभक्त या बुरुजाला आवर्जून भेट देतात। बुरुजाच्या पायऱ्यांच्या उजव्या बाजूला एक दरवाजा आहे, तिथून आपल्याला माचीच्या अंतिम टोकापर्यंत जाता येतं। तर मित्रांनो, या बुरुजाच्या बाजूने एक छोटीशी जागा आहे, तिकडनं आपण खालती येतो। तसे हे लोक येताना दिसत आहेत तुम्हाला सर्वजण। तर अशा पद्धतीने खालती आल्यावरती ही वाट आपल्याला पुढच्या शेवटच्या बुरुजापर्यंत घेऊन जाते। तर ह्याच ठिकाणावरून जाताना आपल्याला इथे दगडामध्ये म्हणजे बुरुज जी
तटबंदी आहे त्याच्यामध्ये कोरलेला गणपती दिसतोय आपल्याला, समोर पाहू शकता तुम्ही. आणि ही पुढची वाट. मित्रांनो, हा इथे सुवेळामाची तटबंदी दरवाजा आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यावरती पहिलेच लगेच उजव्या हाताला आपल्याला हा दिसतो. आतमध्ये जाऊन पाहूया. तर हा इकडनं बाहेर आल्यावरती असा दरवाजा आहे. विचार पण नाही करू शकत, इकडनं आपल्याला बघा रस्ताच दिसत नाहीये काहीच. कसं जाणार बाहेर आणि कुठे जाणार काय माहिती. इकडे तर लोकांनी घाण करून ठेवली आहे बघा. चला आपण वरती जाऊया. हा सुवेळामाची तटबंदी दरवाजा आहे. तर मित्रांनो, आपण सुवेळामाची दरवाजामधनं आलो. थोडं पुढे आलो की आपल्याला हे नेडं पाहायला भेटतं. नेडं म्हणजेच निडल हेड, जे आपण रतनगडावरती पाहिलं होतं, तुम्हाला तर माहिती आहे. घाबरले लोक तिथे. पळापळ झाली आहे जरा, आवाजाने उठेल म्हणते म्हणून हे लोक पळत पळत आले आहेत खाली. बाप रे, कसा पळालाय बघा तो. मित्रांनो, तर आता मी ज्या ठिकाणी उभं आहे हे आहे राजगडवरचं नेडं, ज्याला निडल हेड म्हणतात इंग्लिशमध्ये. तर खूप मोठं असं नेडं आहे. असं म्हणतात की रतनगड किंवा हे दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर हे जास्ती मोठं आहे, पण रतनगडचंही तेवढंच मोठं आहे. इकडे मधमाशांचा पोळा आहे बराच मोठा. त्यामुळे जर आता मित्रांनी ड्रोन तर उडवला होता, त्यामुळे एक जण तर इतका घाबरून पळाला की सेकंदाच्या आतमध्ये तो खालती उतरला. ड्रोनच्या माध्यमातून पाहिल्यावर असे वाटते जणू गडावर अंबारी आली आहे. माचीची तटबंदी म्हणजे हत्तीचे सुळे, नेडं म्हणजे हत्तीचा डोळा आणि पाठीवरील बुरुज म्हणजे अंबारी. असं हे रूप डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते. माचीच्या पलीकडे एक वाट खाली उतरते, जिथे एक गुहा आहे, जिचं रहस्य उलगडणे अजून बाकी आहे. मगाशी आपण जो सुवेळामाची तटबंदी दरवाजा पाहिला तो या ठिकाणी आहे आणि पलीकडे उतरणारी वाट या ठिकाणी आहे. विरुद्ध बाजूने पाहिले तर नेडं किती अवघड ठिकाण आहे हे आपल्या लक्षात येतं. एका बाजूला मधमाशांचा मोठा पोळा आणि दुसऱ्या बाजूला सरळ 100 ते 150 फूट दरी. त्यामुळे या ठिकाणी येताना काळजी घ्यावी. आता बराच वेळ झाला, इकडे उतरायला सुरुवात करतो खालती आणि आपल्याला पूर्ण थेट शेवटपर्यंत जायचं आहे. चला तर आता तिकडे जाऊया. या ठिकाणी असा एक दरवाजा, आपण तोही जाऊन बघूया. या ठिकाणी येतो दरवाजा. अशा पद्धतीने ही वाट बाहेर पडते, पाहू शकता. अशा पद्धतीने हा दरवाजा आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, आता आम्ही एकदम शेवटच्या टोकावरती आहोत, राजगडच्या. पाहू शकता. आणि इकडे आपली ही चिमणी उडते, विनोदची चिमणी उडाली. बघा इकडनं कसं दृश्य दिसतंय. या ठिकाणाहून देखील संपूर्ण गुंजण आणि मावळ खोऱ्याचा प्रदेश पाहता येतो. शत्रूला गडाला वेढा घालणे तर दूरच, पण या नद्या, डोंगर, दऱ्या पार करून राजगडापर्यंत पोहोचणे किती अवघड आहे हे तुमच्या लक्षात येत असेल. आणि जरी गडाजवळ आला तर इथून होणाऱ्या तोफांच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नाही. इतक्या लांबपर्यंत सैन्य ठेवायचे म्हणजे त्यांची तशी सोय असणे पण गरजेचे आहे. म्हणूनच या ठिकाणी पाण्याची टाकी खोदलेली आपल्याला दिसून येतात. एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला शौचकूपी देखील पाहता येते. या ठिकाणी पाण्याचा शोध कसा घेतला असेल याचा थांगपत्ताच लागत नाही.
या बुरुजाची एक बाजू ढासळली असून मारुतीची मूर्ती असलेला भाग सुस्थितीत दिसतो. आता आपण तिथे जाऊन मारुतीचे दर्शन घेऊ आणि बालेकिल्ल्याकडे निघू. तर या पद्धतीने आहे ही वाट खाली जाण्याची. जय हनुमान, जय श्रीराम. तर मित्रांनो, हे बघा, ही अशी जागा आहे या बुरुजावरती यायला. शेवटची जागा या किल्ल्यावरची, सुवेळा माचीवरची. समोर आपल्याला हनुमानाची मूर्ती अशी कोरलेली दिसते त्या ठिकाणी. एवढंच आहे या ठिकाणी. चला चाय पिलो आहे ना. चलो आता इकडनं निघूया. मित्र गेलेत पुढे. खूप सुंदर अशा टाक्या आहेत. थोड्या स्वच्छ असत्या तर पिण्यायोग्य सुद्धा असले असते. अशा पद्धतीने ह्या किल्ल्याच्या मध्ये दरी आहे. पाहू शकता. या ठिकाणी सदर आहे. तरी राज सदर असू शकते. काही जास्ती लिहिलेलं नाही, फक्त सदर लिहिले. तिकडे सुद्धा एक सदर आहे, इथे सुद्धा एक सदर आहे, तर सांगता येत नाही. या सदरच्या बाजूलाच एक काळेश्वरी बुरुज म्हणून लिहिलेलं आहे. समोर जो उंचवटा दिसतो आहे त्याला डुबा म्हणतात. बालेकिल्ल्या व्यतिरिक्त या ठिकाणाहूनही गडाच्या तिन्ही माचीवर लक्ष ठेवता येते. आपण जी सदर पाहिली ती याच्याच पायथ्याशी आहे आणि काळेश्वरी बुरुज असा जो फलक पाहिला तो दिशादर्शक आहे. इथून खाली उतरले की आपल्याला काळेश्वरी बुरुज, 3 खांबी टाके, मढे दरवाजा, काही छुपे दरवाजे आणि काही देवस्थाने या मार्गावर आहेत, ती पाहता येतात. तर मित्रांनो, फायनली आपण आता बालेकिल्ल्याचा रस्ता चढतोय. बराच वेळ झाला आपण तिकडे मागे फिरत होतो. तर सुरुवात करूया इकडनं. तर मित्रांनो, आपण सुवेळा माचीवरनं आलो आहोत आणि आता हा बघा, हा बालेकिल्ल्याचा रस्ता आहे. जाताना दिसत आहेत लोक. ही बघा, इकडची सुवेळा माची आणि ही इकडे गेलं की पद्मावती वाची. आणि इकडे बघा, इकडनं ह्या रूटने आपण आलो आत्ता, जिकडनं लोक येताना दिसत आहेत. चला आता रस्ता बघा तुम्ही कसा आहे.